नमस्कार, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करते. आज बघा इथे मी तुम्हाला हेअर बेल्ट्स दाखवते. मी वेगवेगळ्या प्रकारचे इथे बोलावून केलेलं आहे टाईप करण्यासाठी. हे दोन सिम्पलमध्ये आहेत, तुम्हाला पाहिजे त्याच्यावरती मोती लावू शकता. आज मी तुम्हाला हे हेअर बेल्ट कसं बनवायचं ते दाखवणार आहे. बघा, याला दोरी पण आहे, बॅक साईडला बांधायला व्यवस्थित केलेली आहे आणि मध्ये हे दोन कलर केलेले आहेत. तर हा हेअर बेल्ट कसा करायचा ते मी दाखवणार आहे. त्यासाठी मी पर्पल कलरचं माझ्याकडे ऊल होती ही घेतलेली आहे आणि व्हाईट कलरची ऊल घेतलेली आहे. आपल्याला याच्यासाठी निडल आणि कटर लागणार आहे. तर आपण हे हेअर बेल्ट तुम्हाला बांधायचं असेल बांधू शकता, किंवा हेअर बेल्टवरती जर तुम्हाला हे फिक्स करायचं असेल तर तुम्ही फिक्स करू शकता. बघा, आणि हे हेअर बेल्ट असे आहेत की तुम्ही दोन्ही बाजूने लावलं तरी पण याचा काहीच प्रॉब्लेम येत नाही. बघा, दोन्ही बाजूने पण जवळजवळ सारखंच दिसतं आहे. कुठल्याही बाजूने यूज करू शकता तुम्ही. ओके, माझ्याकडे हे कलर अवेलेबल आहेत तर मी हे कलर घेतले. तुम्हाला जो कलर हवा आहे तर तुम्ही त्या कलरमध्ये बनवू शकता. तर ही बनवण्याची सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगते. चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम टाईट करून घ्या. आणि आता काय करायचं माहिती का, याची आपल्याला एक चेन घ्यायची, एक चेन आणि आणखीन एक चेन घेतली. चेन खूप टाईट घेतलेली नाही आहे, लक्षात घ्या, ढिली घेतलेली. आता काय करायचं माहिती का, एक अडी टाकायची आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पॉप स्टिच बनवायचं आहे, पॉपकॉर्न स्टिच. बघा, अडी घेतली आहे आणि ह्या चेनमध्ये काढून घ्यायचं. 1 2 3 असं वरती घेतल्यानंतर इथं बोट ठेवायला विसरू नका. 4 तुम्हाला मधला स्टिच जेवढा दाट हवा आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता. मी 5 घेते. स्टिच घेतल्यानंतर हे याच्यातून काढून घ्या. काढल्यानंतर एक असं करायचं आणि आता काय करायचं, परत एक चेन घ्यायची. एक चेन घेतल्यावर परत काय करायचं, परत पॉपकॉर्न स्टिच बनवायचा. अडी 1 2 3 तिसरा व्यवस्थित आला नाही आहे, 3 4 5 स्टिच घेतल्यानंतर काढून घ्यायचं सगळ्या टाक्यांमधून. आणि बंद करायचं, एक चेन घ्यायचं. तर हे पॉपकॉर्न स्टिच आपल्याला छोटे छोटेच घ्यायचे आहेत बरं का, खूप लांब लांब असे घ्यायचे नाहीत. म्हणून आपण एक चेन घेऊन ते आपण पॉपकॉर्न स्टिच बनवतो. तर हे स्टिच तुम्हाला तुमच्या बेल्टची जेवढी तुम्हाला लेंथ हवी आहे तितके तुम्ही घेऊ शकता. इथे किती घेतलेले आहेत मी, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 ते 25 घेतलेली. हे मोठ्या मुलींनाही बेल्ट हा वापरता येईल. तर त्या पद्धतीने तुम्हाला जेवढे हवेत तेवढे पॉपकॉर्न स्टिच बनवून घ्या. मी ह्यात कसं बनवायचं ते समजलं ना तुम्हाला. आता हे तुम्ही मी बनवून घेते पूर्ण पॉपकॉर्न स्टिच आणि मग पुढचं तुम्हाला सांगते. मैत्रिणींनो, तुम्हाला आणखीन ह्या बेल्टमधला कुठला बेल्ट शिकायचा असेल तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. एक मी सगळं मला जेवढं येतं तेवढं पूर्ण तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते आहे. जरूर त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि सगळ्या वस्तू बनवा. ॲक्च्युली ह्या वस्तू तुम्ही गिफ्ट म्हणून पण देऊ शकता आणि सेल पण करू शकता एक्झिबिशन्समध्ये. बर्थडेला वगैरे देऊ शकता, किंवा घरी जर तुमच्या कोणी असेल छोटी तर तिला तुम्ही मॅचिंग हेअर बेल्ट्स वगैरे बनवून देऊ शकता. मी हे कंप्लीट करते, येते ना लक्षात. हे मी कंप्लीट करते आणि दाखवते तुम्हाला. टोटल मी हे 22 घेतलेले आहेत. मी तुम्हाला जो बेल्ट दाखवला त्याच्यात 24 होते. इथे पॉपकॉर्न स्टिच मी 22 घेतलेले आहे. या पद्धतीने आलेले आहेत बघा.
आता इथे मी हे क्लोज करते. आपलं या उलनचं काम झालं आता. ठीक आहे. आता आपल्याला व्हाईट कलरचे ऊल घ्यायचे. सगळ्यात प्रथम काय करायचं माहिती आहे का, आपल्याला हे साईडचे चेन बनवायचे. त्याच्यासाठी काय केलं मी तुम्हाला दाखवते. हे तर हे मध्ये जोडायचं आहे आपल्याला. नॉट मारून घेतली. नंतर काय केलं, 3 चेन घेतली, 4 चेन घेतल्या. 4 चेन घेतल्यानंतर काय केलं, पहिल्या चेनमध्ये खांब टाकून घेतला. 1 2 3 4 तुम्ही 5 पण घेऊ शकता. ही माझी ऊल बारीक आहे, तुम्ही 6 प्लायची पण घेऊ शकता. ठीक आहे. हे आता 4 झालेले, 4 किंवा 5 घ्या तुम्ही. आणि पॉपकॉर्न स्टिचेस बनवायचा आहे. याचा पण आपल्याला हा पहिला जो चेन, आपली चेन जी आहे पहिली, त्याच्यामध्ये टाकायचं आणि हे जे आहे ओढून घ्यायचं. आणि परत इथे 3 चेन घ्यायचा आणि 3 चेन घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पहिला जो ह्याच्यामध्ये आपण पॉपकॉर्न स्टिच सुरू केलं होतं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. स्लिप स्टिच करून घ्यायची. ओके. आणि नंतर काय करायचं, आता इथे आपल्याला चेन सुरू करून द्यायची. आपल्याला हे जेवढी दोरी लांब हवी आहे तेवढी तुम्ही चेन करा. सिंगल चेन करायचं. 1 2. खूप टाईट नको, खूप लूज नको. तुम्ही म्हणत असाल ही जाड चेन आहे, तर हे डबल जेव्हा घेऊ आपण तेव्हा हे डबल होऊन जाते जाड. तर ही चेन करून घ्या. तुम्हाला जर व्हिडिओ माझा आवडत असेल तर प्लीज मैत्रिणींनो कमेंट करून तसं मला कळवा. तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तुमच्या कमेंटमुळे मला एक एनर्जी मिळते म्हणा, किंवा मला मोटिवेशन मिळतं की नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्याचा. इतकं लांब घेतलेलं आहे मी. आता काय करायचं, इथे हे झालं की हे जोडायचं आपल्याला. कसं जोडायचं बघा आता तुम्ही. दोन्ही बाजूने सारखंच आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही. ह्याच्यामध्ये घेतलं, एक अडी घेऊन याच्यामध्ये घेतलं. ठीक आहे. आता हे एक घेतलं, आपल्याला इथे आता 4 घ्यायचे. 1 2 3 हाफ डबल क्रोशे, तिन्हीमधनं डायरेक्ट काढायचं 4. बघा मित्रांनो, 4 टाकून घेतल्यानंतर काय करायचं, डायरेक्टली हे पुढच्या होलमध्ये घ्यायचं आपल्याला हाफ डबल क्रोशेट. एक घेतला, एक चेन घेतली आणि त्याच ह्याच्यामध्ये परत एकदा हाफ डबल क्रोशेट घ्यायचा. 2 वेळा झालं. तर काय करायचं, परत पुढच्या चेन, पुढच्या पॉप स्टिचच्या मध्ये, पॉपकॉर्न स्टिचच्या मध्ये. ठीक आहे. हे एक चेन घेतली, 2. इथे एक लक्षात, तुमचा हा एक्स्ट्रा थ्रेड आहे तो तुम्ही कट करून टाका नंतर, तो खूप मध्ये येतोय. हे पहा. तर काय करायचं, परत हे बघा, अडी घेतली, मधून काढलं, 3चे 1 केला, एक चेन घेतली, अडी घेतली, 2 पॉपकॉर्न स्टिचच्या मधून काढलं, 3चे केला. या पद्धतीने तुम्ही ही लाईन पूर्ण करा. एक चेन आणि परत सेम याच्यामध्ये. मला आवडतील ते कलर तुम्ही वापरू शकता, तो काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. हे मी कंप्लीट एक लाईन करून दाखवते तुम्हाला. हे बाजू मी पूर्ण केलेली आहे.
आता काय करायचं, या बाजूला आपल्याला इथे शेवटी आपण 4 घेतलेले आहेत ना, 4 करून घेऊ. 1 2 3 4. 4 केल्यानंतर काय करायचं आपल्याला, इथे चैन करायची. चैन किती करायची, इकडची जेवढी चैन केली तेवढीच चैन इथे करायची. मी चैन करून घेते. इकडे जेवढी चैन आहे तेवढी इथे मी चैन करून घेतली. आता इथे आपल्याला पॉपकॉर्न स्टिच बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला परत 3 घ्यायचे वरती टाके, अडी घ्यायची आणि हा चौथा जो आहे त्याच्यामध्ये 4-5 खांब आपण जेवढे तिकडे टाकले तेवढे टाकून घ्यायचे. टाकून झालं की मग असे केलं होतं पॉपकॉर्न स्टिच, असं पहिल्या चैनमध्ये टाकून हा दोरा ओढून घ्यायचा आणि परत 3 चैन करायचा. 3 चैन करून काय करायचं, पहिला जो आहे त्याच्यात लावून द्यायचा. मी सिंगल चैन सोडली तरी चालते, पण मी याला डबल करते पूर्ण. तर याला बघा, आता काय करायचं, हे झाल्यानंतर प्रत्येक टाक्यामध्ये स्लिप स्टिच पण घेऊ शकता. सिंगल क्रोशेटचं जर जाड वाटत असेल तुम्हाला, ते पहा अडी टाकून घ्यायची, घ्यायचं. त्यामुळे काय होईल, या चैनला मजबूती पण येईल आणि अशी गडबड होते मध्ये मध्ये, लक्षात घ्या. स्लिप स्टिच टाकत पूर्ण ही चैन करा. इथपर्यंत आलं की मी तुम्हाला दाखवते, ठीक आहे. हे पण इथपर्यंत आलेलं आहे. तर इथे आपण शेवटच्या याच्यामध्ये पण टाकून घेऊ, ठीक आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, नेहमीप्रमाणे हे 4 घ्यायचे तिथे आपल्याला, 2 3 4. आणि परत काय करायचं, या साईडला केलं तसं सेम, एक चैनमध्ये 2 पॉपकॉर्न स्टिचच्या मध्ये घ्यायचं, परत पुढे पण तसंच करायचं. 2 पॉपकॉर्न स्टिचच्या मध्ये हाफ क्रोशेट, एक चैन आणि परत हाफ क्रोशेट. तर इकडे जशी लाईन केली तशी इकडची लाईन पूर्ण करायची. पूर्ण झाल्यानंतर बेल्ट कसा दिसतो मी तुम्हाला दाखवते. हे बघा मैत्रिणींनो, इथपर्यंत आल्यानंतर मी परत तसं स्लिप स्टिच इथे चैन केली आणि इथे जाऊन गाठ मारून धागा तोडून दिला. दोन्ही बाजूला हे पॉप स्टिच आहेत आणि हा आपला सुंदर असा बेल्ट तयार झालेला आहे. तसाच हा ऑरेंज कलरमध्ये आहे आणि तसाच हा राणी कलरमध्ये आहे. बघा मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. शिवाय याच्यामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तसं कळवा, म्हणजे मी तुम्हाला आणखीन वेगवेगळे टाईपचे नमुने कसे बनवायचे बेल्टचे किंवा कुठलेही असतील तर ते दाखवेल. आणि जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कळवलं तर मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देते. त्याच्यावरती तुम्ही आणखीन तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर तुम्ही विचारू शकता. फक्त हे 22 घेतलेले आहेत आणि हे 20 घेतलेले आहेत, तेवढा छोटा घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लेंथ ह्याच्यात कमी जास्त ॲडजस्ट करू शकता. आणि बघा, हे सुंदर असं आपला बेल्ट तयार झालेला आहे. धन्यवाद मैत्रिणींनो.